यहोशवा अध्याय 4. राष्ट्रातील झाडून सारे लोक यार्देन पलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला, प्रत्येक वंशातून एक असे 12 पुरुष लोकांमधून निवडा आणि त्यांना अशी आज्ञा दे, यार्देनच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून 12 धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा. मग यहोशवाने इस्रायल लोकातील वंशातून एक असे जे 12 पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलावले. यहोशवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे एक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या, म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल. आणि पुढे तुमची मुलेबाळे विचारतील की ह्या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले. तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे 2 भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील. यहोशवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकांच्या वंशाच्या संख्येप्रमाणे 12 धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले. तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने 12 धोंडे उभे केले. ते आजपर्यंत तेथे आहेत. मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली. त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर पार उतरून गेले. झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. रौबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्रायल लोकांपुढे पलीकडे गेले. युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे 40,000 पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहो जवळच्या मैदानात पोहोचले. त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्रायलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढविली. म्हणून जसे ते मोशेचे भय धरीत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, साक्षपटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर. त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनेतून वर निघून येण्याची आज्ञा केली. मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पूर्ववत दुथडी भरून वाहू लागले. पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले. यार्देनेतून उचलून आणलेले 12 धोंडे यहोशवाने गिलगाल येथे उभे केले. तो इस्रायल लोकांना म्हणाला की पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील ह्या धोंड्यांचे महत्त्व काय, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की इस्रायल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले. आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली. यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना निरंतर धाक वाटेल.